हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो हा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण हा व्लॉग आहे डोंबिवलीचा फूड व्लॉग. म्हणजे डोंबिवली स्टेशनपासनं आसपास लिटरली 5 ते 10 मिनटावर कुठले चांगले फूड स्पॉट्स आहेत ते सुद्धा एकदम अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. तिथे सगळीकडे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या प्लेसेसमधलं तुम्ही कुठे कुठे गेला आहे हे सांगायला आणि कमेंट करायला विसरू नका. व्लॉग शेवटपर्यंत आज माझ्यासोबत आहे माझी एक मैत्रीण. आली आहे ती बिल्डिंगच्या बाहेर. असं तुम्हाला थांबा, ही आहे ती ही पोरगी प्राजक्ता ऑल द वे फ्रॉम. कुठून आली आहेस? काढ ते कानातले काढ. ठाणे. ऑल द वे फ्रॉम ठाणे टू हॅव फूड. प्राजक्ता, हॅलो. तो आज आपण आता वैलीला घेऊन जाऊयात डोंबिवलीच्या गणपती मंदिरला. बघूयात, तिथून ब्लॉग स्टार्ट करूयात आणि मग नंतर ज्याच्यासाठी तू आली आहेस. आमच्या डोंबिवलीची लोक चांगली आहेत, समजलं ना. इकडून ये, चल. एक शब्दच बोलतो पूर्ण ब्लॉग मध्ये, एक शब्द. काय आली आहे तुमच्या डोंबिवलीमध्ये? मग मी येत नाही ना कुठे. ओ माय गॉड, पचका. तो गाईज झाला आहे पचका. गणपती मंदिर आज बंद आहे. कधी बंद असतं, कधी. आज मी तुला म्हणायचं काय जे तुला समजायचं आहे. चल आता इथूनच दर्शन घ्यायचं. दिसतोय देव. मग घे दर्शन. मी तिकडून जाऊन घेईन ना. हा मग जा ना. जायला पॅडला गाईज बंद आहे मंदिर, बट इट्स ओके. तिचं हे असं नाही टाकायचं आता. काय बोललीस प्राजक्ता? मी असं बोलली की त्या काकांना सांग मंदिर चालू करून ठेवायला. तू कोणाचं आहे? डोंबिवलीची आहेस ना माझं आहे. म्हणून. हो मग काय एवढं तर करू शकतेस तू आमच्यासाठी, माझ्यासाठी. अरे बापरे वा. बापरे. मी बसते इथे रोज पूजा ठीक करायला. आहे. अरे मग तर अजून खोलायला पाहिजे VIP एंट्री तुझी. चल करवते तुझी VIP चल. एंट्री करवते. चल. चल आता तिथे हा आतमध्ये. चल चल चल. चल. ए चल. सांगू शकतेस ना ब्लॉग करतेस तू. हा म्हणून ते माझ्यासाठी मंदिर उघडणार आहेत. अरे बघू, मी सांगू. हा जा, सांग जा, सांग जा. 2:30 वाजता थांब. 15 मिनिटं आपण थांबू शकतो. 2:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत. अरे हा थांबू शकतो. म्हणजे मी लकी आहे तुझ्यासाठी. सो आता आमचं ठरलं आहे की देऊळ 15 मिनिटांनी उघडेल. मग तोपर्यंत आम्ही जस्ट फूड ब्लॉगिंगला असं थोडंसं असं स्टार्ट करूयात. सो मी तिला घेऊन जाते एक छान गोष्ट प्यायला, जी एक ज्यूस आहे, उसाचा रस आहे, बट नॉट एक्झॅक्टली उसाचा रस. जस्ट हाऊ एक्सायटेड यू आर. खूप सारे सो आपण आलो आहोत कनिफनाथ. इकडे हे इथून स्ट्रेट गेलं की स्टेशन आहे. हा फडके रोड आहे आणि हे कनिफनाथ आहे. सो आपल्याला कनिफनाथकडे तो स्पेशल ज्यूस मिळणार आहे. सो लेट्स गो, बघूयात. सो आपण यांच्याकडे ट्राय करतोय स्पेशल एनर्जी ज्यूस. आता आपण दादांना विचारूयात की ह्याच्यात एक्झॅक्टली काय असतं. दादा, आपल्याला एक स्पेशल एनर्जी ज्यूस हवा आहे, तर तो एक्झॅक्टली काय असतो मला थोडं एक्सप्लेन करू शकाल का? तर जुने जे पैलवान लोक होते ना, हां. ते उसाच्या रसामध्ये दूध टाकून प्यायचे तब्येतीसाठी. तर आम्ही त्याच्यात जरा नवीन म्हणून काहीतरी फ्लेवर मिल्क टाकून बघितलं कसं लागतं. त्यामुळे जरा यंग जनरेशनला आवडलं जास्त मिल्कशेकसारखं टेस्ट लागेल होतं. त्यामुळे मग ते आम्ही नवीन चालू केलं. त्याचं फ्लेवर मिल्क असतं आणि वरून उसाचा रस असतो. दिसतंय एकदम भारी. टेस्ट करूयात आणि सांगतो की कसं लागतंय. आलेला आहे आपलं स्पेशल एनर्जी ज्यूस. प्राजक्ता प्लीज टेस्ट कर आणि मला सांग की तुला कसा वाटतं. आणि गेस, एक मिनिट, आणि गेस पण कर की ह्याच्यात काय आहे. ओके. काय आहे, काय टेस्ट येते तुला, जरा मला सांग. दुधाची टेस्ट येते. उसाचा रस तर नॉर्मली आहेच. आणि आणि छान आहे, आवडलं. किती रेटिंग देशील आउट ऑफ 5? आउट ऑफ 5 गुड. येस. आता मी टेस्ट करते. ओके. सो याच्यात ना केसर फ्लेवरचं दूध आहे, आय गेस, अमूलचं फ्लेवर्ड मिल्क. तर स्टार्टिंगला जेव्हा आपण पितो आहे ना, तेव्हा आपल्याला पहिले
उसाच्या रसाचीच टेस्ट येते, बट नंतर हळूहळू तो जो मिल्क फ्लेवर आहे ना तो एनहान्स होऊन येतो आहे. ॲक्च्युली इट्स अ गुड ड्रिंक. जर का तुम्ही फिरताय आणि तुम्हाला खूप असं थकायला झालं आहे, ऊन आहे खूप, तर हे ड्रिंक बेस्ट आहे. खूप छान आहे, फ्लेवर्स येत आहेत वेगवेगळे. सो खरंच खूप छान आहे. 30 रुपयात एवढं भारी ड्रिंक नाही मिळणार. सो या इथे आणि हे ट्राय. सो आता आम्ही आलो आहे कानिफनाथमधनं स्पेशल एनर्जी ज्यूस पिऊन. ॲक्च्युली ना असं आपण जेव्हा पण कुठे जातो आणि बघतो ना की अरे हे असं वाटतं की अरे हे तर काय नॉर्मल उसाचं गुरा आहे, बट नाही, त्यांच्याकडे अशाही काहीतरी व्हरायटीज मिळू शकतात हे आपल्याला माहीत नसतं. सो कधी पण जाल ना तर गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. हे मला इथे येऊन कळलं. खूप छान होतं, काहीतरी वेगळं होतं, नवीन होतं आणि खरंच एनर्जी देणारं होतं. सो डू ट्राय. आता आम्ही जातोय परत बघायला की अरे देऊळ उघडलाय का आणि बाप्पा. टू हॅव मी. कळलं ना? कळलं? सो आता आम्ही आलो आहे मंदिरात. जस्ट मंदिर उघडलं आहे, 2:30 वाजता उघडतं. सो आता मस्त बाप्पाचं दर्शन करूया. डोंबिवलीचं ग्रामदैवत आहे हे. सो आता बाप्पाचं दर्शन करूया पटकन. हे असं मंदिर आहे आणि आपले गणपती बाप्पा आहेत तिकडे. तिकडे आहेत गणपती बाप्पा. असं हे गणपती मंदिर आहे डोंबिवलीत. सो आता आम्ही आलो आहे देवळातनं बाहेर आणि चाललो आहे आपण आपल्या पुढच्या स्पॉटला जो आहे अप्पमवाला. आता अप्पम डोंबिवलीतनं स्टार्ट झालेला जेवढं मला माहिती आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण जेवढं मला माहिती आहे अप्पम डोंबिवलीतनं स्टार्ट झालेला. आणि डोंबिवलीत 2 अप्पमवाले खूप फेमस आहेत. एक आहे गणेश कोल्ड्रिंक आणि एक जिथे आता आपण जातो आहे. सो हा स्टेशनपासनं ऑलमोस्ट 5 मिनिटावरच आहे फडके रोड. आणि फडके रोडकडनं नेहरू मैदानकडे आपण जातो. हे आहे नेहरू मैदान आणि नेहरू मैदानच्या एक्झॅक्ट समोर तिथे गर्दी दिसत असेल तुम्हाला थोडीशी, तर तिकडे तो अप्पमवाला आहे. आपण पोचलेलो आहेत आपल्या लोकेशनवर. ते आहे शुभलक्ष्मी स्नॅक्स बार अँड ज्यूस सेंटर. ह्याच्याकडचा अप्पम खूप भारी असतो. हा एक आहे आणि दुसरा आहे गणेश कोल्ड. आता हे बनवत आहेत अप्पम आणि यांचे 4 गॅस स्टोव्ह चालू आहेत एक साथ. आणि ह्यांच्याकडे विदाऊट ऑइल अप्पम असतं हे. आणि लिटरली 25 रुपीजमध्ये एकदम पोट भरतं असं हे खाणं आहे, जे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. सो आज आपण येतोय मसाला अप्पम आणि साधा अप्पम. आमचा मसाला अप्पम आलेला आहे. मी खाणारे मसाला अप्पम आणि मी खाणारे साधा अप्पम. सो प्राजक्ता आता टेस्ट करते. काय करते का? मसाला अप्पम. येस, टेस्ट कर आणि सांग. नाईस, ऑइल फ्री, हेल्दी, अप्रूव्ह. आउट ऑफ 5? 4. का ग 5 का नाही? ठीक आहे. ठीक आहे. ओके की ठीक आहे की छान आहे? ओके. ठीक आहे. हा आहे साधा अप्पम. 25 रुपीजची प्राईज आहे. लेट्स टेस्ट. मला आवडला. तिला नाही आवडला पण मला आवडला. मस्त आहे, छान आहे. चटणी खूप भारी आहे. परफेक्ट स्पायसी, क्रिस्पी आणि स्मूथी. परफेक्ट. काय बोलली? ठुमके लावू काय? लाव ना प्लीज, लाव ना. ठुमके ठुमके. कसे कसे प्राजक्ता? मी नंतर पर्सनली लागतो. पर्सनली बोलते? ओके. सो आवर नेक्स्ट स्टॉप इज धनलक्ष्मी, जे की फडके रोडवरच आहे. हा आहे फडके रोड आणि इथे आहे धनलक्ष्मी. तर आज आपण यांच्याकडे खाणार आहोत आय गेस घी पोळी डोसा. आय एम नॉट शुअर बट हो मोस्टली तर हेच खाणार आहोत. सो लेट्स ट्राय. पोरगी जिथे येते तिथे नुसती स्नॅप काढली. आता ही कॉफी आली स्नॅप काढला टाकला. स्नॅपला खेळते काय का? कोणाला पाठवतात एवढे? सगळ्यांना ऑलमोस्ट. मला तर नाही येतो तुला. नाही तू बघत नाहीस, ती तुझी चुकी आहे. मला नाही. आता आम्ही वाट बघतोय आमच्या घी पोळी डोसाची. व्हेरी एक्सायटेड. फर्स्ट टाइम खाणार आहे. ठेव 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 जरा ते ठेव. ते जरा मला सांग. हेच स्नॅप काढणं. स्नॅप काढणं.
अपडेट्स देणं मी कुठे आहे काय आहे करते काय आता बोलले असते. काय नको. चल खा, चल लवकर खातो. आणि मला सांग हाऊ इट इज. बघू काय काय जरा. ओपन कर डोसा, ओपन कर. मंद, त्याला म्हणतात मंद बना. ओ चटणी आहे पोळी, सुकी, पोळी चटणी, पोळी चटणी म्हणतात त्याला. सुकी ओके. चटणी नाही म्हणत, मंद. हे जर तू टेस्ट कर. टाकलंस तर तू कायच करशील, टेस्ट कर. स्वाद कैसा है बताओ. अमेझिंग. माझी कॉफी नको करू. नाही करत आहे खरं सांग. छान आहे. पोळी डोसा खूप क्रिस्पी आहे. आतमध्ये ती घी आणि पोळी फुल अख्ख्या डोसावर ॲक्च्युली आहे. लेट्स टेस्ट. मला ना असे क्रिस्पी डोसे असतात ना, ते खूप जास्त आवडतात. भारी लागतात क्रिस्पी डोसा. वाव. क्रिस्पी पोळीची टेस्ट आणि घीची टेस्ट प्रॉपर येते. ॲक्च्युली जेव्हा आपण ते खातोय ना, तेव्हा त्याच्यात घी आहे हे प्रॉपर समजतं आहे. खूप छान टेस्ट आहे. ह्याच्यापेक्षा टोमॅटो चटणी जास्त छान वाटली मला पर्सनली. सो नेक्स्ट टाईम जेव्हा आपण डोंबिवलीला याल, अगदी जवळची ठिकाणं आहेत, सगळी वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. स्टेशनपासून 5 मिनटं पण नाही आहेत. धनलक्ष्मीला या आणि त्यांचा घी पोळी डोसा नक्की ट्राय करा. त्यांची फेमस फिल्टर कॉफी, मद्रास फिल्टर कॉफी. एकदम परफेक्ट आहे आणि एकदम ऑथेंटिक आहे. फक्त परफेक्ट नाही तर ऑथेंटिक पण आहे. तर इथे आला तेव्हा त्यांचा घी पोळी डोसा आणि त्यांची फिल्टर कॉफी रेकमेंडेड आहे. 10 on 10 फ्रॉम मी. तिकडे झाला आहे एक छोटासा मोठासा मेजरचा प्रॉब्लेम, बिकॉज तिकडे पेमेंट इश्यू होत होता आणि 3 वेळा प्रोसेसिंग करून सुद्धा प्रोसेसिंगच येत होतं आणि चौथ्यांदा पेमेंट करायला लागले. तेव्हा 3 वेळाचे 120 रुपये वाचव माझे. बघू नाही होणार काही, बट लेट्स सी. आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे डोंबिवलीतला असा एक वडापाव जो बायका मिळून चालवतात आणि तो आहे स्टेशनवरनं बाहेर पडल्या टिळक मधुबनची गल्ली आहे, तिकडे फुल शॉपिंग सेंटर टाईप आहे ते. तर त्या चौकातच एक वडापाव आहे, खूप छान असतो टेस्टला. सो आता आपण हिला तो खायला घालूयात आणि बघूया तिला आवडतो की नाही. लेट्स गो प्राजक्ता. मजा येते. हो येते ना. आवडतं. हो. आमचं डोंबिवली आवडेल ना. हो आवडतंय तुमचं टोपी. आवडायला पाहिजे, ऑप्शन नव्हते. ओके ओके आहेत भरपूर ऑप्शन्स आहेत. हां मी कुठे सांगू का, मी नको. कुठे सांगू मग बस. प्राजक्ता आता आलोय प्राजक्ताची शॉपिंग करायला. प्राजक्ता काय खरेदी करते, काय खरेदी करते. अस्तर घे घे बाई घे. सो आता आम्ही केली शॉपिंग. क्लिप्स घेतोय. किती क्लिप्स घेतल्या. 8 क्लिप्स. लूटपाट मची आहे भाई. लॉटरी लागली भाई 10 रुपयाला. लिटरली एनिथिंग. ग्रेट सक्सेस. सो आता आम्ही आलो आहे आमच्या नेक्स्ट स्पॉटला, जे की आहे हे वडापाव सेंटर. आणि हे लिटरली समोर डोंबिवली स्टेशन आहे आणि डोंबिवली स्टेशनच्या या टिळक मधुबनच्या गल्लीत हे वडापावचं शॉप आहे. आणि इथे या काकू मिळूनच सगळा हा वडापाव वगैरे बनवतात. तर चला आपण टेस्ट करूयात. आणि मेन म्हणजे यांचा वडापाव आजही ऑलमोस्ट 12 का 13 रुपयाला आहे, इतके वर्षांपासून. सो लेट्स ट्राय की कसा आहे. आज हा वडापाव प्राजक्ता ट्राय करणार आहे, कारण मी तर खात असते, बट लेट्स सी हिला आवड आहे तुमचा वडापाव. खा टूस और मेरे को बता. ए फोडून खा ना असा. खाल्लाय फोडून. अच्छा खा. एक नंबर छान टेस्ट आहे. खूप मस्त आहे. चटणी पण खूप छान आहे. गरम गरम वडापाव आहे.
खूप छान. मी रेकमेंड करेन तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करा हा वडापाव आणि अगदी 13 रुपयात आहे. पॉकेट फ्रेंडली आहे. खूप छान. आवडला ना? ओके. यार 13 रुपयात वडापाव कुठे मिळतो आणि ते सुद्धा एवढा टेस्टी आणि ना ह्या सगळ्या म्हणजे बायका मिळूनच करतात. सो इट्स अ गुड थिंग. आणि डोंबिवली स्टेशनच्या समोर आहे. मस्त या शॉपिंग करा. इथे पूर्ण शॉपिंगची गल्ली आहे ही. शॉपिंग करा, वडापाव खा आणि घरी जा. सो आता आहोत आपण फडके रोडवर परत आलो आहे आणि आता आपण आलो आहे आपल्या लास्ट फूड स्पॉटला. खूप फेमस आहे डोंबिवलीत, कुलकर्णी ब्रदर्स. सो हिने आजपर्यंत आय गेस एकदाच पियुष प्यायला आहेस ना, तर आज आता मी हिला परत घेऊन जाते डोंबिवलीचं फेमस ओजी कुलकर्णी ब्रदर्सचं पियुष प्यायला. सो लेट्स सी तिला आवडतं की नाही. माझं तर फेवरेट आहे. कधीही उठून सुटून मी ते पिऊ शकते, एवढं आवडतं मला. सो लेट्स गो टू आवर लास्ट फूड स्पॉट फॉर टुडे विच इज कुलकर्णी ब्रदर्स. पी पी पी. एकदम रिफ्रेशिंग ना. येस, थंड थंड. खूप छान वाटतं. बाई काल लस्सी, आज पियुष. बस अजून काय पाहिजे? अजून काय हवंय बाई? बस खुश आहे मी. मला रोज कोणीतरी एक पियुष आणून द्या बस. आय वॉन्ट नथिंग एल्स. आय एम हॅपी. थँक्यू कुलकर्णी ब्रदर्स फॉर दिस ब्युटी. फेवरेट. प्राजक्ता लास्ट फूड फॉर द डे. Yes. कसा होता दिवस? खूप मस्त. कसं वाटलं? खूप मजा आली. काय काय खाल्लंस? अप्पम खाल्ले, परत वडापाव खाल्ला आणि डोसा खाल्ला. डोसा तर खूप एक नंबर आहे. रेकमेंड करेल मी. खूप छान आहे. टेस्ट पण छान होती. आणि आत्ता वडापाव पण खाल्ला आहे मी. वडापाव पण खूप छान आहे. आणि आता मी आता पियुष पण पिलं आहे. सो पियुष पण खूप छान आहे. आणि मग आता जाणार आहे घरला. आता आणि मी मध्ये मध्ये गेले खूप सारे शॉपिंग. मस्ती पण केली आहे, शॉपिंग पण केली आहे, हसले पण मी खूप. मज्जा आली मला आज तनुजासोबत फिरून. ओके थँक्यू प्राजक्ता. वेलकम तनुजा. आणि लास्ट मी लकी आहे खूप तुझ्यासाठी. अयो बापरे बापरे. सो खूप मजा आली आहे मला. प्राजक्ता आली आहे. आम्ही जाम हसलोय, जाम मस्ती केली आहे. एकदम पागलसारखे फिरलोय. खूप खा खाल्लंय, बेकार खाल्लंय. एवढं खाल्लंय की आता पुढचे 4 दिवस मी बाहेरचं नाही खाणार. आणि आज जेवणार पण नाही असं मला वाटतंय. ही जेवेल असं काही नाहीये. जेवेल मला माहिती आहे. सो आता झालाय आजचं सगळं खाऊन पिऊन फिरून सगळं झालंय. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलंय की डोंबिवली स्टेशनपासनं जवळ अशी कुठली ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जाऊन खाऊ शकता जेव्हा तुम्ही डोंबिवलीला याल. आणि ही खूप अफोर्डेबल प्लेसेस आहेत. लाईक 25, 30, मॅक्स 50 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त महाग काहीच नव्हतं. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर जेव्हा पण तुम्ही डोंबिवलीला याल ना तेव्हा ह्या सगळ्या जागांवर जा आणि सांगा कमेंट्स करून की तुम्हाला कसं वाटलं. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कुठला बघायचा आहे हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण वेगवेगळ्या खाऊगल्ल्या एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं नेक्स्ट कुठली खाऊगल्ली आपण एक्सप्लोअर केली पाहिजे हे कमेंट्समध्ये सांगा. टिल देन बाय बाय. सबस्क्राईब. डू सबस्क्राईब. बाय.